नमस्कार. HMM 2026 प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीचा ह्याच्या तिसऱ्या भागात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नुकताच आपण वुमेन्स डे साजरा केलेला आहे आणि त्यासाठी आजच्या पॉडकास्टच्या खास गेस्ट असणार आहेत अनिमा पाटील. आता तुमच्यापैकी बरेच जण अनिमाला पर्सनली भेटलेले असणारच आहेत, कारण आपण मागे एका वुमेन्स डे साठी त्यांना गेस्ट म्हणून बोलवलं होतं. पण अनिमाचा प्रवास आता अजूनही पुढच्या टप्प्यावर गेलेला आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांबरोबर पोहोचावा, आपल्या नव्या पिढीला त्या अनुषंगाने डायरेक्शन्स मिळावे की हे करिअर कसं करता येईल. आणि तिचा सन्मान करण्यासाठी आज आपण भेटणार आहोत अनिमा पाटील यांना. नमस्कार अनिमा, तुझं आमच्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. माझा नेहमीचा प्रश्न, पहिला प्रश्न, की इथे अमेरिकेत तू कुठल्या साली आलीस आणि कुठे आलीस आणि ह्युस्टन मध्ये कधी आलीस? तर अमेरिकेत 2000 मध्ये H1B व्हिसावर आले. मुंबईत 2 वर्ष सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होते आणि इथे कॅलिफोर्नियामध्ये सॅन होजेला 2000 मध्ये आले H1B व्हिसावर. ह्युस्टन मध्ये इट्स बिन जस्ट लाईक 6 वर्षापूर्वी आले, पण बाकी ऑलमोस्ट 20 इयर्स कॅलिफोर्नियामध्ये होते. तू म्हणालीस की तू इथे कॅलिफोर्नियामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून H1B वर आलीस आणि देन हाऊ डिड यू लँड अप इन नासा? नासात कशी काय आलीस त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंड मधून? तुझी हा प्रवास आम्हाला ऐकायला. सो फॉर दिस विल हॅव टू गो बॅक इन टाइम. तर मी जळगावात लहानाची मोठी झाले आणि अगदी लहान असताना आम्ही सगळे गच्चीवर झोपायचो उन्हाळ्यात. तर त्यावेळेस आपल्या आकाशात आकाशगंगाचा आर्म सुद्धा दिसायचा, गॅलेक्सीचा आर्म दिसायचा, कारण द स्काईज यूज टू बी व्हेरी डार्क, राईट. चंद्र आणि स्टार्स भरपूर दिसायचे. तर मी बघत बसायचे त्यांच्याकडे आणि मनात विचार यायचा की तिथे काय असेल वर आणि आपल्याला तिथे जाता येतं का. पण त्याचं उत्तर माहित नव्हतं. लकीली आमच्या स्कूलमध्ये, सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट हायस्कूल जळगावात माझं शिक्षण झालं. तर स्कूलमध्ये एक वेळ बुक एक्झिबिशन होतं आणि त्या बुक एक्झिबिशन मध्ये काही पुस्तकं दिसली ज्याच्यामध्ये ऍस्ट्रॉनॉट्स त्यांच्या पाठीवर लेटून रॉकेट्समध्ये स्पेसमध्ये लॉन्च होत आहेत. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं, दिस इज हाऊ यू कॅन गो अप देअर. एक ऍस्ट्रॉनॉट बनून मला वर जायला मिळेल, स्टार्स मध्ये जायला मिळेल. आणि तेव्हापासून मग ते स्वप्न मनात घर करून गेलं. ऑल माय स्कूल लाईफ कसं हे स्वप्न पूर्ण करायचं याच्यासाठी मी धडपड करत होते, माहिती काढायचा प्रयत्न करत होते. तेव्हा ना इंटरनेट होतं ना टीव्हीवर काही जास्त माहिती असायची, राईट. टीव्ही सुद्धा नव्हता आय थिंक. हायस्कूलमध्ये असताना मला आठवतं स्टार ट्रेक सिरीज वगैरे दूरदर्शनवर यायला लागली, तर तेव्हा ते अजून अट्रॅक्शन वाढत गेलं. पण हो, स्कूलमध्ये असताना मग लायब्ररी वॉज माय बेस्ट रिसोर्स, राईट. पुस्तकं आणि मॅगझिन्स, रशियन स्पेस प्रोग्राम विषयी मॅगझिन्स असायचे. पप्पांनी सुद्धा ते मॅगझिन सबस्क्राईब केलेलं, तर ते घरी यायचं. कॉस्मोनॉट्स कसे प्रिपेअर करतात आणि जातात स्पेसमध्ये. रशियाचा आणि इंडियाचा तेव्हा एक चांगला टाय होता, कोलॅबोरेशन होतं. तेव्हा रशिया वॉज USSR. सो या भरपूर कोलॅबोरेशन होतं आणि त्याच्यामुळे मग मी त्या बुक्समध्ये खूप इंटरेस्टेड असायचे. म्हणजे स्कूलमध्ये रिसेस झाली किंवा एखादा पिरियड ऑफ असला, ब्रेक असला, तर आय वुड ऑलवेज बी इन द लायब्ररी पुस्तकं वाचत. तर मग राकेश शर्माजी लॉन्च झाले, ती न्यूज पण ऐकली. सो तेव्हा मग विचार यायला लागला की राकेश शर्माजी फायटर पायलट होते एअरफोर्समध्ये आणि म्हणून ते ऍस्ट्रॉनॉट बनू शकले. सो मग दॅट्स माय पाथ. मी सुद्धा एअरफोर्समध्ये ऍस्ट्रॉनॉट बनेल आणि मग फायटर पायलट बनेल आणि मग ऍस्ट्रॉनॉट म्हणून सिलेक्ट होऊ शकेल. तर त्यावेळेस मात्र स्त्रियांना घेत नव्हते एअरफोर्समध्ये. आता रिसेंटली 10 वर्षापूर्वी सुरू झालं स्त्रियांना रिक्रूट करणं, राईट. आणि ते सुद्धा कॉम्बॅट रोल्स मध्ये नाही. आधी देवर जस्ट जस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काइंड ऑफ रोल्स होते. पण त्यावेळेस आय हॅव ऑलवेज बीन अन ऑप्टिमिस्टिक. नेहमी पॉझिटिव्ह विचार करणे ही माझी सवय आहे. तर मी माहित होतं की स्त्रियांना घेत नाही, पण मला असं वाटलं बाय द टाइम एज्युकेशन होईल तोपर्यंत कदाचित संधी ओपन होईल स्त्रियांसाठी. आणि म्हणून मग मी एअरफोर्सचं ऍप्लिकेशन आणलं. डिग्रीज रिक्वायरमेंट वॉज बॅचलर्स इन फिजिक्स ऑर अन इंजिनिअरिंग डिग्री. वडिलांचं म्हणणं होतं जे काही शिक्षण घ्यायचंय ते जळगावातच घ्यायचंय, मी तुम्हाला बाहेर काही पाठवू शकणार नाही. कारण ते स्वतः MA त्यांनी मुंबईत केलेलं. मी अगदी लहान होते तेव्हा.
तर त्यांना तेव्हा वाटायचं की मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या मुलींना मी शिकवेल. पण बाय द टाइम वी ग्रू अप त्यांना ते एन्व्हायरमेंट जे मुंबईचं बदललं ते अजिबात पटत नव्हतं आणि सो त्यांचं म्हणणं होतं जळगावातच शिका. मग जळगावात इंजिनिअरिंगचं ऑप्शन नव्हतं तर मी ठरवलं बॅचलर्स इन फिजिक्स करूया बिकॉज फिजिक्स मला आवडायचंय. सो बॅचलर्स इन फिजिक्स केलं, डिस्टिंक्शनने पास झाले. माझं फायनल प्रोजेक्ट सुद्धा ऍस्ट्रॉनॉमीवर होता अँड सो दॅट्स हाऊ एक्सायटेड या गोल विषयी होते मी. आणि मग मी ते डिग्री झाल्यावर एअरफोर्सचं ऍप्लिकेशन आलं. अजूनही डिग्री आय मीन एअरफोर्स ऍप्लिकेशनसाठी रिक्वायरमेंट होती यू हॅव टू बी अ मेल, पुरुष असायला हवा. तर म्हटलं ओके आय इग्नोर करते मी, जास्तीत जास्त काय करतील, रिजेक्ट करतील. सो पण सेकंड क्रायटेरिया होता की तुमची दृष्टी परफेक्ट 20/20 विजन हवं. तेव्हा मला हलक्याशा नंबरचा चष्मा होता तर त्याला मी काही इग्नोर करू शकले नाही. सो इट वॉज व्हेरी डिसअपॉइंटिंग. तो समर खूपच रडण्यात आणि आता मी काय करणार, कारण मी खूप तयारी करत आलेले. बॅचलर्स इन फिजिक्स करताना मी एनसीसी जॉईन केलं. मला एअर विंग जॉईन करायची होती पण ती पुण्यात होती, जळगावात नव्हती. सो ठीक आहे, आर्मी विंग अवेलेबल, व्हॉट एव्हर ऑप्शन्स आय हॅड मी ते घेत गेले. आणि त्यात सुद्धा मग बेस्ट करायचं म्हणून मी बेस्ट कॅडेट म्हणून रिपब्लिक डे परेड होती आपली दिल्लीमध्ये. तर जळगावचा तर जो एरिया होता, नाशिक, जळगाव, औरंगाबाद या पूर्ण डिस्ट्रिक्ट मधून मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सिलेक्ट झालेले आरडी परेडसाठी. सो एअरफोर्स जॉईन करायचं तर फिजिकली आपण फिट हवं या उद्देशाने मी एनसीसी जॉईन केलेलं अँड त्यातनं सुद्धा आय लर्न अ लॉट आणि तो एक्सपिरियन्सही छान होता. पण ऍट द एंड ऑफ द डे मी एअरफोर्समध्ये अप्लाय करू शकले नाही. सो निराश झाले. मग वडिलांनी सुचवलं नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगावात जस्ट 3 वर्षापूर्वी सुरू झालेली, तिथे मास्टर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन म्हणून प्रोग्राम आहे. तर त्याला अप्लाय केलं, 30 सीट्स होते, एंट्रन्स दिली आणि आय गॉट इन टू द प्रोग्राम. मग एमसीए केलं. एमसीए झाल्यावर इंडस्ट्रियल ट्रेनिंग 6 महिने असतात शेवटचे, मुंबईत केले. त्याच कंपनीमध्ये ऍब्झॉर्ब झाले, जॉबही केला आणि मग तिथून संधी मिळाली कॅलिफोर्नियाला यायची H1B व्हिसावर. आणि कॅलिफोर्नियामध्ये मग काम करत असताना नॅसा एम्स रिसर्च सेंटर दिसलं. सॅन फ्रान्सिस्कोला वीकेंडला जात होतो तर पॅलो आल्टोमध्ये नॅसाचं सेंटर दिसलं. तर तेव्हा मग परत वाटायला लागलं, ते स्वप्न उफाळून वर आलं की अरे दिस इज माय अपॉर्च्युनिटी. जरी माझं वय 30 वर्ष झालंय आणि एक मुलगाही होता 3 वर्षाचा, फुल टाइम जॉब होता, पीपलसॉफ्ट मध्ये होते मी त्यावेळेस आणि मग ऑरेकल मध्ये जॉईन झालेले. तर मी ठरवलं की आपण काहीतरी करूया. बट विथ द सॉफ्टवेअर डिग्री समाधान नव्हतं, काहीतरी स्पेस रिलेटेड करायचं. म्हणून एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केलं. सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटी अफोर्ड करू शकत होते. स्टॅनफर्डमध्ये सुद्धा होता, पण ऍज अ वर्किंग वुमन अँड ऍज अ मिडल क्लास वुमन हु हॅज रिस्पॉन्सिबिलिटीज आणि जॉबही करावा लागणार होता, तर मग स्टॅनफोर्ड मला अफोर्ड करता येणार नव्हतं. सॅन होजेचं रिझनेबल होतं, सॅन होजे स्टेटचं, आणि त्यांचा प्रोग्रामही छान होता. सो सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं. आय गॉट इन टू द एरोस्पेस इंजिनिअरिंग प्रोग्राम. फुल टाइम जॉब करत असताना, माझ्या मुलाची काळजी घेत असताना आय डिड द डिग्री आणि ती डिग्री संपेपर्यंत माझा दुसरा मुलगाही झाला. सो थोडं चॅलेंजिंग होतं आणि स्पेशली सुरुवातीला सगळ्यांचा विरोध खूप होता की का करायचंय, काय गरज आहे, सगळं आहे, छान लाईफ आहे, कशाला आता धडपड करायची आहे या वयात, असं आई वडिलांचं, नवऱ्याचं म्हणणं होतं. पण मला करायचं होतं आणि मग ते समाधान असायला हवं आपल्याला की ऍटलिस्ट आय ट्राईड, असं होतं. आय ट्राईड अँड वेदर आय सक्सीड ऑर नॉट दॅट्स फाईन, पण तो प्रयत्न करायचा होता आणि त्या समाधानाने मग ऍटलिस्ट इन माय लास्ट मोमेंट्स आय वुड हॅव दॅट सॅटिस्फॅक्शन की आय गेव इट एव्हरीथिंग अँड इफ इट डिडंट वर्क आउट, माझ्यासाठी ते नव्हतं बहुतेक. पण आजही मी तो प्रवास तसाच सुरू ठेवलाय. आणि मग ते मास्टर्स इन एरोस्पेस इंजिनिअरिंग झाल्यानंतर अप्लाय करत राहिले नॅसामध्ये, पण आय वॉज ग्रीन कार्ड होतं पण सिटीजन नव्हते आणि नॅसामध्ये काम करण्यासाठी सिटीजनशिप जरुरी आहे. सो फ्रस्ट्रेटिंग होतं. बरेच वर्ष लागले, 3 ते 4 वर्ष आफ्टर MS एरोस्पेस म्हणजे थांबावं लागलं मला. पण सिटीजन होणार 1 महिन्याने, तेव्हा मला कॉल आला फायनली. केपलर मिशन, नॅसा एम्स रिसर्च सेंटर जे पॅलो आल्टोमध्ये आहे तिथे,
त्या प्रोजेक्ट मॅनेजरचा कॉल आला. फर्स्ट क्वेश्चन वॉज, आर यू US सिटीजन? म्हटलं आता नाहीये, पण होणार आहे नेक्स्ट मंथ मध्ये. मग तो म्हटला की ओके, कम ऑन फॉर एन इंटरव्ह्यू. एकच इंटरव्ह्यू झाला, बिग ग्रुप ऑफ सायंटिस्ट, मॅनेजर्स, इंजिनियर्स, आणि त्यांना माझं एरोस्पेस आणि सॉफ्टवेअरचं बॅकग्राऊंड आणि माझं पॅशन फॉर ॲस्ट्रॉनॉमी आणि एरोस्पेस ते सगळं आवडलं. आय गॉट दॅट अपॉर्च्युनिटी. मग त्यानंतर आय नेव्हर लुक्ड बॅक. नासामध्ये आले, एक्साइटेड, अपॉर्च्युनिटीज नेहमी शोधत राहणे हे माझं एक नेचरच आहे. तर नॉट जस्ट बिंग अन इंजिनियरच नाही, नासामध्ये इंजिनियर होणं इज ऑल्सो अ बिग थिंग टू गेट दॅट काइंड ऑफ एन अपॉर्च्युनिटी. पण माझा एंड गोल वॉज ऑलवेज ॲस्ट्रॉनॉट. तर मग ते करताना, फुल टाइम जॉब करताना मी बाहेर पण अपॉर्च्युनिटी शोधत राहिले. आणि मग एक प्रोजेक्ट, पॉसम म्हणून प्रोजेक्ट आहे, कमर्शियल सबऑर्बिटल रिसर्च प्रोग्राम आहे तो. त्याच्याविषयी माहिती मिळाली. सो त्याच्यात मी ट्रेनिंग घेतलं ॲज अ सायंटिस्ट ॲस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट. आणि त्या ट्रेनिंग नंतर मग रिसर्च फ्लाईट्स, स्पेस सूटच्या मायक्रोग्रॅव्हिटी रिसर्च फ्लाईट्स, ज्या फॅल्कन 20 एअरक्राफ्ट असतं त्याच्यामध्ये वी फ्लाय पॅराबोलाज वेन यू फ्लाय, तर त्या पॅराबोलाच्या टॉप पोर्शनला 0 ग्रॅव्हिटी फील होते. तर त्याच्यामध्ये मग स्पेस सूटचे परफॉर्मन्स टेस्ट करायचं की सॉरी, व्हॉट इज इट्स रीच, हाऊ फार कॅन यू रीच, रेंज ऑफ मोशन वगैरे, अशा सगळ्या टेस्ट करायच्या. असे रिसर्च फ्लाइट्स फ्लाय केलेत. कमांडर राहिले आहे नासाच्या हेरा मिशनसाठी, ह्युमन एक्सप्लोरेशन अँड रिसर्च अॅनालॉग. आणि एक मार्स डेझर्ट रिसर्च स्टेशन म्हणून आहे, तिथे मार्स अॅनालॉग साठी सुद्धा कमांडर होते. सो अपार्ट फ्रॉम माय जॉब मी या सगळ्या गोष्टी करत गेले. आणि त्यानंतर मग अजून शिकण्याची भरपूर आवड आहे, तर अजून एक डिग्री घेतली, मास्टर्स इन स्पेस स्टडीज. आणि आता फायनल डिग्री, होपफुली दिस इज माय लास्ट वन. आय एम डुईंग अ PhD in systems engineering and I'm graduating at the end of this semester. So advance मध्ये congratulations त्याच्यासाठी. We are sure that you are going to do it. Thank and you. we're so proud of you. Like as HMM also we are so proud of you on this. Thank you, appreciate it. आणि असं मी एवढं सगळं मगासपासून ऐकून एकदम अशी खूप भारावून गेलेली आहे की आता मी आणखीन काय विचारू, लाईक यू सो मच. आणि ऑफकोर्स म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की हा प्रवास नक्कीच सोपा आणि साधा नव्हता, भरपूर खडतर होता. पण जसं शाहरुख खान म्हणतो की किसी चीज को अगर तुम दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में लगती है. तसंच लाईक हे लहानपणी बघितलेलं स्वप्न खूप खूप जणांना खूप काय काय लहानपणी व्हायचं असतं, बट व्हेरी फ्यू एंड अप डुईंग इट. तो भले तुमचा ट्रॅक वेगळा झाला, वेगळं करिअर लाईन झाली, आणि देन सडनली you got back into all this. It's very, very commendable. And like, as a Marathi community, as a woman, as HMM, and not only me, but all the women here must be really proud of you. Thank you. I appreciate it. It means a lot. आणि त्यासाठीच मी नासा एम्स मध्ये केप्लरवर काम करायला सुरुवात केली ना, त्याच वेळेस मी नासा स्पीकर ब्युरो म्हणून आहे, तर त्याला साइन अप केलं. कारण आय लाईक टू टॉक, आय लाईक टू शेअर माय स्टोरी, आणि स्पेशली मुलांसोबत, लहान मुलांसोबत इंटरॅक्ट करायला मला फार आवडतं. तर मी विचार केला की मला जे मार्गदर्शन मिळालं नाही ग्रोईंग अप लहानपणी, ते मला इतरांना द्यायचंय. ऍटलिस्ट मी ॲस्ट्रॉनॉट नको बनू, पण हा प्रवास मी शेअर करेल की कोणाला तरी कुठेतरी काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल माझ्या स्टोरीमध्ये. आणि दॅट्स हाऊ मी स्पीकिंग सुरू केलं आणि टॉक्स सुरू केले. आय वॉज गोइंग टू कम टू दॅट ओनली, की मी जसं सुरुवातीला म्हणाले की आपल्या मराठी कम्युनिटी मधली जी नवीन पिढी आहे त्यांना जर कोणाला हे करिअर परस्यू करायचं असेल, काही गायडन्स हवा असेल, तर त्याची सुरुवात कशी केली पाहिजे. यू ऑलरेडी सेड की यू कंडक्ट दोज क्लासेस और दोज टॉक्स. तर ही आपल्या प्रेक्षकांसाठी फार महत्वाची माहिती आहे. कोणाच्याही मुलांना इंटरेस्ट असेल किंवा आत्ताचे जे जस्ट मास्टर्स झालेले जे पण कोणी नवीन स्टुडंट्स असतील, त्यांच्यासाठी पण ही एक प्रेरणा आहे की असं काहीही नाहीये की तुम्ही आधी त्याच साईडचा स्टडी करणं जरुरी आहे. तुम्ही बघू शकता की फिजिक्स करून, ग्रॅज्युएशन करून, त्याच्यातनं शी वेंट इन टू इंजिनिअरिंग, शी डिड redone all the degrees, 2 masters, like engineering program, and now she's pursuing her PhD. So इथे असेल तुम्ही कुठेही पोहोचू शकता. एक्झॅक्टली. आणि आपण स्वतःला लिमिट्स सेट करतो, एक बॉक्स असतो ज्यात आपण स्वतःला
अडकून टाकतो. अँड वी नेव्हर थिंक आउटसाइड दॅट बॉक्स. अँड थिंकिंग आउटसाइड दॅट बॉक्स इज रिअली इम्पॉर्टंट. कारण जेव्हा मी ठरवलं की एरोस्पेस इंजिनिअरिंगची डिग्री करायची आहे, तर लाईक आय सेड की आई वडिलांचा विरोध होता, नवऱ्याचा विरोध होता, आणि तो बरोबरही होता. आय अंडरस्टूड देअर पर्स्पेक्टिव्ह की तू कसं सगळं करूशील, तुला मुलगा सुद्धा आहे, त्याची केअर करणं, आणि दे न्यू की मी कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही, बी इट कुकिंग और टेकिंग केअर ऑफ माय हाऊस अँड एव्हरीथिंग. तर तुला खूप त्रास होईल, आणि कसं त्यांना ते सगळं टेन्शन. पण आय अंडरस्टूड दॅट, आणि मी म्हटले की माझ्या ऍक्शन्स थ्रू दाखवेल त्यांना. सो आय स्ट्रेच्ड माय सेल्फ, राईट. मला स्वतःला ताणावं लागलं, भरपूर मेहनत करावी लागली. लाईक पहाटे उठून अभ्यास करणे, माझ्या असाइनमेंट्स पूर्ण करणे. त्यानंतर मुलाला मी बॉय स्काउट्स मध्ये सुद्धा, कप स्काउट्स होते तेव्हा, त्यातही साइन अप केलेलं. तर त्यात फक्त साइन अप करून माझं समाधान झालं नाही, मी स्वतःही साइन अप केलं. आय बिकेम हिज डेन लीडर. तर इट्स लाईक तुमची इच्छा असली ना की तुम्ही ते गोल्स परस्यू करू शकतात, आणि इट्स नेव्हर टू लेट. कारण मला फक्त आईवडिलांनीच आधी क्वेश्चन मार्क्स नाही ठेवले माझ्यासमोर, माझे फ्रेंड्स सुद्धा म्हटल्या मला की इस उमर में क्यों स्लॉग करना है इतना अनिमा. सो दॅट वॉज काइंड ऑफ डिस्करेजिंग असतं, राईट, जेव्हा तुम्हाला कोणी सपोर्ट नाही करत आहे आणि तुम्हाला करायचंय काहीतरी. पण ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही स्वतःमध्ये बिलीफ ठेवलं, स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतःच्या कॅपेबिलिटीमध्ये विश्वास ठेवला, आणि मग तुम्ही तुमचे ड्रीम्स परस्यू केले, इतरांसाठी ड्युटीज कॉम्प्रोमाइज न करता, देन इव्हेंच्युअली तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट जिंकतात. आणि दॅट्स व्हॉट हॅपन विथ मी. आई वडिलांनीही बघितलं, नवऱ्यानेही बघितलं की ही खूप मेहनत करते, आणि आता हिला आपण सपोर्ट करायला हवं. तर मास्टर्स एरोस्पेस इंजिनिअरिंग संपता जेव्हा आय वॉज प्रेग्नंट विथ माय यंगर वन, आई वडील आले, त्यांनी त्याला सांभाळलं. तो झाल्यावर मला अभ्यासाला भरपूर वेळ दिला, आणि नवऱ्याने थोडं, नवरा आधी खूप कन्झर्वेटिव्ह इंडियन नवरा होता, टिपिकल, खूप बदलला तो सुद्धा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो दॅट वॉज व्हॉट यू विन द सपोर्ट ऑफ एव्हरीवन. ऍट द एंड ऑफ द डे ती सपोर्ट सिस्टम फार महत्वाची असते टू स्टे. किती तुम्ही पॉझिटिव्ह असलं तरी ते लागतंच, राईट. आणि मी फर्स्ट मास्टर्स केलं ना, तेव्हा सुद्धा जेव्हा माझं झालं ऍप्लिकेशन, MCA केलं, तेव्हा सुद्धा माझ्या कझन्स मम्मीला विचारत होत्या, काय करायचं एवढं शिकून, लग्न करून मुलं बाळच तर रेस करायचे. सो तेव्हा सुद्धा इट वॉज हर्टफुल. तुमचं मन दुखावतच, राईट, असं ऐकून की स्त्रियांना सपोर्ट करायला पाहिजे हा कॉन्सेप्ट आज आहे, पण त्या काळात नव्हता. आजही सगळीकडे नाही. असंही असं ना, तुझं तू वेळेत लग्न करून घे, आणि तू आणि तुझा नवरा काय तुला पुढे शिकायचं ते तू मग बघ. बेसिक असतं, राईट. उलट MCA साठी झालं माझं तेव्हा त्यांनीच सजेस्ट केलं होतं पप्पांनी, आणि त्यांचंच म्हणणं होतं की ही डिग्री 3 वर्षाची आहे, तुला लग्नाचे स्थळ 12वी पासूनच येत आहेत, तर मी गॅरंटी देत नाही की तुझं होईल. पण माझ्या मम्मीने सपोर्ट केला. मम्मी म्हणली ती हुशार आहे आणि ती करू शकते, तर आपण तिचे जेव्हा पण लग्न ठरेल तिच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना रिक्वेस्ट करू की तिला करू द्या पूर्ण. सो तिच्यामुळे मग मला ते करता आलं. सो केव्हाही म्हणजे एक घर प्रोग्रेसिव्ह व्हायचं असेल तर मुळात घरची स्त्री प्रोग्रेसिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. आणि बरोबर, तिने सपोर्ट केलं, विरोध करायला सगळेच तयार असतात. जो तुमचा घरचा भक्कम पहिला पाया असतो तो जर भक्कम असेल तर तुम्ही कुठेही पोहोचू शकता. आणि तो पाया आई वडिलांनी दिला लहानपणापासून. कारण आम्ही दोघी बहिणी होतो आणि लहान भाऊ होता, तर तरी आम्हाला कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं. वेळेस सगळे नातेवाईक विचारायचे की मुलींना कशाला कॉन्व्हेंटमध्ये शिकवायचंय, पण वडिलांचं असं होतं की जे मुलाला देणार अपॉर्च्युनिटी त्या मुलींना सुद्धा देणार. आणि ही वॉज ऑलवेज सपोर्टिव्ह. त्यांनी आम्हाला नेहमी प्रत्येक ठिकाणी कसं इंडिपेंडेंटली, बँक्स असो, इव्हन ग्रोसरीज करणं सुद्धा, भाज्या पण घ्यायला जाणं असो, बाजारात जाणं असो वगैरे. सो दॅट आमच्या फॅमिली एंटायर एन्व्हायरमेंट मध्ये इट वॉज अ व्हेरी डिफरंट थिंग. He taught us to be independent, but then there were some restrictions also. So it was a good balance, I think. Yeah. Oh, very inspiring. So कुठेही पोहोचायचं असेल तर अनिमाचा विचार करायचा आणि चालायला सुरू करायचं. आणि तुम्हाला स्वतःला डाऊट्स नको व्हायला की कारण काय की इट्स नॉट इझी, राईट. कठीण असतं टू अचीव्ह दीज काइंड ऑफ गोल्स. या एवढ्या डिग्रीज का घ्यायच्या आणि आता या स्टेजला
करिअर का बदलायचं, सॉफ्टवेअर मधून एरोस्पेस मध्ये का जायचंय. पण तुमचं पॅशन असेल तर तुम्ही ते परस्यू करा, नाहीतर उगाच जस्ट करायचंय म्हणून करायला नको. सो ते म्हणतात ना की युअर वर्क शुड फील लाईक अन समथिंग दॅट यू एन्जॉय ऑन अ डेली बेसिस. सॉफ्टवेअरमध्ये मी होते इनिशियली, करिअरच्या सुरुवातीला मी खूप एन्जॉय केला तो जॉब, पण ते एरोस्पेसचं जे डिग्री सुरू झाली आणि ते जे पॅशन होतं ते करायचं, तर मला तो कंटाळायला लागला. सॉफ्टवेअर स्टार्टेड गेटिंग अ लिटल बोरिंग फॉर मी. अँड देन वेन आय केम टू वर्क ऑन द केपलर मिशन, इट वॉज सो एक्साइटिंग. आणि आजही, आज मी केपलरवर नाहीये, दुसऱ्या रोलमध्ये आहे, पण आजही एव्हरी डे आय लुक फॉरवर्ड टू गोइंग टू वर्क, आणि असं एक्साइटमेंट असतं. सो तो एक पॅशन काय आहे तुमचा तो फाइंड आउट करा आणि मग त्याला चेस करा, त्याचा पाठलाग करा. अगदी बरोबर. मगाशी आपण जेव्हा सुरुवातीच्या गप्पा मारत होतो तेव्हा आम्हाला असं कळलं की सक्षम नारी पुरस्कार तुला इतक्यातच डिसेंबरमध्ये भारतात मिळालेला आहे. त्या सक्षम शब्दाचं शब्दशः सार्थक तू केलेलं आहेस, कारण तू म्हणतेस की तू उत्तम कुकिंग करतेस, तू मुलांना खूप छान वाढवलंयस, खूप छान साडीत पण तू आज आमच्या बरोबर बसलेली आहे. त्याच्याच बरोबर तू 2-4 डिग्र्या आणि आता तू पीएचडी अजूनही, तू पीएचडी पण करतेस स्टील, लाईक आफ्टर अचिव्हिंग ऑल युअर ड्रीम्स यू स्टील हॅव, की तुला अजून पुढची स्वप्न बघायची आहेत आणि त्याच्याही स्वप्नपूर्तीकडे तुला जायचंय. ह्या सगळ्यामध्ये तुला हा जो पुरस्कार मिळाला त्याचा आमच्या सगळ्यांतर्फे, HMM तर्फे तुझं मनापासून अभिनंदन. थँक्यू. आणि या पुरस्काराबद्दल थोडस आपल्या प्रेक्षकांना सांगशील? शुअर. तर इंडिया इकॉनॉमिक हब म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे इंडियामध्ये. तर टेडेक्स टॉक केलेला मी, मला ख्राइस्ट युनिव्हर्सिटी बँगलोर त्यांनी बोलवलेलं 2019 मध्ये. तर तिथे एक भेटलेले मनोज, लास्ट नेम काय त्यांचं, वामशी म्हणून आहेत. तर ते ही रन्स कंपनीज अँड ऑल दॅट स्टफ. तर त्यांना बऱ्याच वर्षांपासून ही फेल्ट की तुम्हाला आम्हाला सार्थक नारी अवॉर्ड द्यायचा आहे म्हणून. तर त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं, 2-3 वर्षापासून करतायत. फायनली दिस टाइम आय मेड इट. कारण बँगलोरला जाणं म्हणजे, नॉर्मली मी पुण्याला जाते आणि मुंबई पुणेच असतं फक्त. आता जळगाव सुद्धा सुटलं, आई वडील मुंबईत असतात. तर मग यावेळेस मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आय विल बी देअर. सो इट वॉज अ हम्बलिंग एक्सपिरियन्स. खूप छान वाटलं. आणि इंडियामध्ये ज्या काही लेडीज आहेत ज्या खूप आउट ऑफ द ऑर्डिनरी, आउट ऑफ द नॉर्म्स काइंड ऑफ काम करतायत, त्यांच्या बरोबरीने मला सुद्धा हा पुरस्कार मिळाला. सो इट खूप हम्बलिंग आहे. थँक्यू. आता थोडस विनोदाच्या भागाकडे जाऊया. आता जसं आपण पिक्चर मध्ये बघतो किंवा कुठल्याही 2 प्रेमिकांकडे बघतो, तेव्हा युजली जो प्रेमी असतो, बॉयफ्रेंड असतो, तो सांगतो की मी तुझ्यासाठी चांद आणि तारे पण सोडून आणीन वगैरे. तसं काही म्हणाली होतीस का तुझ्या नवऱ्याला, का मी तुझ्यासाठी चांद घेऊन येईल, जेव्हा तू हे स्वप्न बघत होतीस? गुड क्वेश्चन. नाही, मी असं काही म्हणलं नाही. मी म्हणलं मला चांदवर जायचंय. सो तर मला ऍस्ट्रॉनॉट बनायचंय लहानपणापासून आणि होपफुली आय वॉन्ट टू गो टू द मून, असं मी सांगितलेलं त्याला. चांद तारे सोडून आणणार असं काही नाही सांगितलं. मे बी चांदवरून एखादा रॉक घेऊन येईल ऍज अ गिफ्ट. बट या, गुड क्वेश्चन. कधी सुनीता विल्यमला भेटली आहेस? बऱ्याच वेळा भेटले मला. या, तिच्या फोटोज सुद्धा काढलेत भरपूर. तिच्या बरोबरचा तुझा एक्सपिरियन्स कसा? खूप छान. शी इज एकदम शांत, काम आणि व्हेरी आउटगोईंग काइंड ऑफ अ पर्सन. सो नेहमी छान वाटलंय भेटले त्यांना, ओपन टू टॉकिंग अँड कम्युनिकेटिंग. सध्या तू म्हणालीस की तू नासामध्ये एरोस्पेस इंजिनियर म्हणून काम करतेस. तर तुझ्या कामाचं स्वरूप काय आहे, किंवा तुझे हे विविध, तू म्हणली साईड प्रोजेक्ट करते, त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगशील? हो, नक्कीच. तर सध्या मी EVA ऑपरेशन्स मध्ये काम करते. नासाचं एक फ्लाईट ऑपरेशन्स डिरेक्टरेट आहे. तर जे ऑपरेशन्स होतात, म्हणजे स्पेस स्टेशनवर ॲस्ट्रॉनॉट्स जातात, त्यांच्या फ्लाईट्स लॉन्च होतात, त्यानंतर ते स्पेस वॉक्स करतात. तर ते सगळं काम आमच्या फ्लाईट ऑपरेशन्स डिरेक्टरेटमध्ये होतं. स्पेस स्टेशनचं सगळे ऑपरेशन्स फ्लाईट ऑपरेशन्स डिरेक्टरेट रन करतं. त्यामध्ये वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आहेत. एक डिसिप्लिन आहे EVA ऑपरेशन्स. EVA इज एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटी. म्हणजे बेसिकली स्पेस वॉक्स, जे तुम्ही ॲस्ट्रॉनॉट्सला व्हाईट सूटमध्ये स्पेस स्टेशनच्या बाहेर वॉक नाही बट फ्लोट होताना आणि काम करताना बघतात, त्याला स्पेस वॉक्स किंवा EVAs म्हणतात.
तर त्या डिसिप्लिनमध्ये मी सध्या आहे. त्यात मी फ्लाईट कंट्रोलर म्हणून काम करणार आहे, स्पेशली मून मिशनसाठी. आता आर्टेमिस 2 लॉन्च होणार आहे एप्रिल 1 होपफुली. ते 2 वेळा पोस्टपोन झाले त्याचे लॉन्चेस. एप्रिल 2 लॉन्च होणार आहेत. 4 ॲस्ट्रॉनॉट्स स्पेसक्राफ्ट मध्ये बसून, ओरायन मध्ये बसून मूनला ऑर्बिट करून येणार आहेत आणि मग वी आर गोइंग टू लँड ऑन द मून. सो फर्स्ट फीमेल अँड द फर्स्ट मॅन ऑफ कलर असा प्लॅन आहे. आर्टेमिस 3 मध्ये लॉन्च होणार होते, पण सध्या जरा चेंजेस झाले आहेत. तर हो, फ्लाईट कंट्रोलर म्हणून मी काम करणार लुनर मिशन्ससाठी, आणि ॲस्ट्रॉनॉट इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा आम्ही काम करतो माझ्या टीममध्ये. तर ॲस्ट्रॉनॉट्सला ट्रेन करतो स्पेस सूट्सवर, त्यानंतर स्पेस वॉक्सवर. इथे ह्युस्टनमध्ये एक मोठा स्विमिंग पूल आहे 40 फीट डीप. त्याला न्यूट्रल बायोन्सी लॅब म्हणतात. तर त्याच्यामध्ये स्पेस सूट्स घालून ॲस्ट्रॉनॉट्स डाईव्ह करतात. आतमध्ये स्पेस स्टेशनचं मॉकअप आहे, त्याच्यावर ते स्पेस वॉकसाठी प्रॅक्टिस करतात. कारण पाण्यामध्ये जो बायोंट फोर्स आहे, बायोन्सीचा फोर्स आहे, त्याच्यामध्ये यू एक्सपिरियन्स ऑलमोस्ट नो ग्रॅव्हिटी, राईट, वेन यू आर फ्लोटिंग ऑन द वॉटर. तर त्यामुळे ते त्यात ट्रेनिंग करतात स्पेस वॉकसाठी. आणि आमच्या टीमला, मला सुद्धा ही संधी मिळणार आहे की ते स्पेस सूट्स घालून वी डाईव्ह, की काय एक्सपिरियन्स करतात आपले ॲस्ट्रॉनॉट्स. आधी आम्ही एक्सपिरियन्स करतो, म्हणजे मग आम्ही त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देऊ शकतो. सो लाईक आय सेड, ॲस्ट्रॉनॉट बनेल की नाही काय माहिती, कारण एज हा फॅक्टर माझ्या अगेन्स्ट आहे, राईट. टाइम इज रनिंग आणि मला खूप उशिरा संधी मिळत गेल्या. पण आज या रोलमध्ये मला ॲस्ट्रॉनॉट्स जे करतात त्याच्यासारखंच ट्रेनिंग घ्यायला मिळतं, तसेच त्यांचेच सगळे प्लॅन्स आम्हाला करायला मिळतात. सो इट्स अ व्हेरी एक्साइटिंग अपॉर्च्युनिटी. आणि दिस वॉज माय गोल, की जरी मी ॲस्ट्रॉनॉट नाही बनू शकले तरी ऍटलिस्ट मला EVA ऑपरेशन्स मध्ये तरी पोचायचंय आणि मग याच रोलमध्ये रिटायर व्हायचंय होपफुली. So you experience that, Yeah. even though you don't go there एक्झॅक्टली, या. actually, but व्हॉट ॲस्ट्रॉनॉट्स गेट टू एक्सपिरियन्स ते आम्हालाही एक्सपिरियन्स करायला मिळतं. द ओनली पार्ट मिसिंग इज आय एम नॉट गेटिंग टू लॉन्च अँड गो अप देअर. बट होपफुली विथ प्रायव्हेटायझेशन ते सुद्धा होईल एक दिवस. फक्त पैसा हवा भरपूर, मिलियन्स ऑफ डॉलर्स हवे, देन आज सुद्धा लॉन्च होऊ शकेल मी. जसं शुभांशु शुक्ला लॉन्च Axiom 4 वर, राईट. right. तर या रोलच्या आधी मी प्रायव्हेट ॲस्ट्रॉनॉट मिशन इंटिग्रेटर म्हणून काम करत होते. तर Axiom ही एक कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी. Okay. तिचा नासा सोबत आणि स्पेसएक्स सोबत कॉन्ट्रॅक्ट आहे. तर ते पैसे देणारे जे लोक आहेत, बेसिकली टुरिस्ट, त्यांना लॉन्च करतात आणि त्यामध्ये मग ते अपॉर्च्युनिटी देतात दुसऱ्या देशांच्या ॲस्ट्रॉनॉट्सला. सो दॅट इज हाऊ मी Axiom 3 वर केलं काम आणि Axiom 4 वर थोडे दिवस काम केलं, अँड देन आय मूव्ह टू दिस पोझिशन. बट शुभांशु शुक्ला जे इस्रोच्या ॲस्ट्रॉनॉट आहे, ही वॉज हिअर ट्रेनिंगसाठी जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये, जिथे वी वर्क. कपल ऑफ टाइम्स मी भेटले त्यांना अँड वी चॅटेड अ बिट. पण या, ही लॉन्च थ्रू NASA, Axiom Space and SpaceX to the space station. That is a private astronaut mission where astronauts from other countries pay NASA to launch the astronauts. So yeah, छान एक्सपिरियन्सेस. सो थिंक अबाउट दिस, की जर मी सॉफ्टवेअर मध्येच खुश राहिले असते तर आज मी इथे पोहोचले नसते. सो आय एम रिअली थँकफुल की मी त्या स्वप्नाचा पाठलाग केला. माहितही नव्हतं की किती यश मिळेल आणि मी इथपर्यंत पोहोचेलही की नाही, बट जस्ट गो फॉर इट. आणि स्वतःवर विश्वास ठेवला आणि मेहनत करत गेले मात्र. आणि जेव्हा जेव्हा अडथळे आले, थांबले नाही. थोडंसं वाईट वाटतं जेव्हा तुम्हाला अपयश येतं आणि तुम्ही काहीतरी परसू करता आणि ते होत नाही, तेव्हा दुःख होतं, राईट, आणि रडू येतं. सो ते काढून टाकायचं सिस्टीम मधून आणि परत ती माझ्यातली पॉझिटिव्ह स्पिरिट जागृत होतं आणि आय अगेन चार्ज अहेड. सो दॅट्स हाऊ इट्स बिन सो फार. सगळ्यांसाठी आपल्याला फार मोठी प्रेरणा आहे, कारण थोडंसं मनासारखं झालं नाही की आपण लगेच खट्टू होतो आणि कदाचित कधी कधी आपण ते सोडून देतो की जाऊ दे बाबा, हे काय माझ्याच्याने होत नाही. कन्सिस्टंटली पाठलाग करत राहा आपल्या स्वप्नांचा आणि स्वप्नपूर्ती नक्कीच होते. खूपच छान वाटलं, खूपच माहिती मिळाली अनिमा आम्हाला तुझ्याकडून. खूप खूप धन्यवाद HMMच्या सगळ्या टीम कडून. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद, अनेक धन्यवाद.
तुला सुद्धा आणि गार्गीला सुद्धा तुमच्या वेळेसाठी आणि HMM ला सुद्धा अनेक धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल आणि माझी स्टोरी शेअर करायची संधी दिल्याबद्दल. आणि हो, जर कुणाला काही प्रश्न असतील करिअर्स विषयी वगैरे तर डेफिनेटली रीच आउट टू मी. माझं एक पब्लिक फेसबुक पेज सुद्धा आहे, लिंक्डइन आहे. आणि फॉर द यंगर जनरेशनला जे कॉलेज ग्रॅज्युएट्स आहेत किंवा हायस्कूलमध्ये आहेत आणि ज्यांना या अपॉर्च्युनिटीज परस्यू करायच्या आहेत, आता नासामध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. वी आर गोइंग बॅक टू द मून अँड आर्टेमिस मिशन्स आर ग्रोईंग रिअली फास्ट. आणि आता नासाचा नवीन ऍडमिनिस्ट्रेटर आलाय, जॅरेड आयझॅकमन. तो भरपूर चेंजेसही करतोय, पण संधी भरपूर आहेत. अँड नॉट जस्ट ॲट नासा, राईट? प्रायव्हेट कंपनी सुद्धा आहेत. ब्लू ओरिजिन आहे, ॲक्सियम आहे, स्पेस एक्स आहे. सो खूप संधी आहेत. तर तुम्हाला जर हे स्वप्न परस्यू करायचंय आणि नासामध्ये यायचंय, भरपूर इंडियन सेकंड जनरेशन इंडियन्स बघते आहे मी, मुलं मुली येत आहेत ज्यांच्यासोबत मी काम करते. सो छान वाटतं बघून आपली कम्युनिटी ग्रो होते आहे नासामध्ये. तर फक्त मेहनत करायला तयार राहा आणि या चेस युअर गोल्स अँड अपवर्ड्स अँड ऑनवर्ड्स. धन्यवाद.